हाय, नमस्कार मित्रांनो. आज आपण कंट्रोल जीबद्दल डिटेल्स घेऊया. कंट्रोल जी हे प्रेस केल्याच्यानंतर आहे ना, आपण जातो डायरेक्टली फाइंड अँड रिप्लेसमध्ये. तर त्याच्यामध्ये 3 ऑप्शन आपल्याला भेटतात, फाइंड, रिप्लेस आणि गो टू. तर आता आपण फाइंड आणि रिप्लेस हे तुम्हाला त्यांच्या व्हिडिओमध्ये माहिती पडेलच. गो टूचा आपण विचार करूया. गो टूमध्ये काय होतं माहिती आहे का, की आता समजा माझ्याकडे वर्ड फाईलमध्ये 10 पेजेस आहेत. ओके, तर मला एका पर्टिक्युलर पेजेसवरती जायचं असेल फास्टली, तर मी इथे कंट्रोल जी करेन आणि इथे पेज सिलेक्ट करेन गो टू जाऊन, आणि इथे समजा टाकेन मी मला 7 पेज नंबरमध्ये जायचं आहे. मी इथे 7 प्रेस केलं आणि गो टूचा वापर केला. बघा मी आता 7व्या पेजवर आलेलो आहे. इथे पाहू शकता तुम्ही, मी कितव्या पेजला आहे? 7व्या. टोटल पेज किती आहे? 17. मला सपोज आता 9 पेज नंबरमध्ये जायचं आहे. मी 9 इथं प्रेस केला आणि गो टूचा वापर करेन. मी आता 9व्या पेजवर आलेलो आहे. अजून याच्यामध्ये ह्या सगळ्या सेक्शनचा आपण सेक्शन्स, लाईन, बुकमार्क, कमेंट, या पूर्ण डॉक्युमेंटमध्ये जर कमेंट काही असेल, कुठेतरी कुठल्या शब्दाला काही कमेंट लावलेली असेल, तर आपण कमेंट कोणती आहे, म्हणजे कुठल्या शब्दाला कमेंट लावली ते बघायचं असेल तर इथे मी काय केलं, मला फर्स्ट कमेंट बघायची. मी इथे फर्स्ट आकडा टाकला आणि गो टूला गेलो. तर इथे बघा, इथे मी फर्स्ट कमेंटच्या इथे आलेलो आहे. इथे एक कमेंट पास केलेली आहे. ठीक आहे. आता मला याच्यामध्ये सेकंड कोणती कमेंट आहे का, तर ओके, सेकंड प्रेस केली आणि गो टूला गेलो. गो टूला गेल्यानंतर पण आपल्या इथे डॉक्युमेंटला कमेंट लावलेली आहे. अशा पद्धतीने आपण गो टूचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर या पूर्ण डॉक्युमेंटमध्ये टेबल काही आहे का, तर टेबलला मी सिलेक्ट केले गो टूमध्ये जाऊन आणि ते 1 प्रेस करतो. टेबल नंबर 1मध्ये मला जायचं आहे. गो टू सेम, बघा मी टेबलवरती आलेलो आहे. ओके, जर सेकंड टेबल कोणता असेल तर ते आपण बघूया आहे का. सेकंड प्रेस केला आणि गो टूचा वापर करतो आहे. आता मी इथे डायरेक्टली या सेकंड टेबलवरती आहे. सेकंड टेबल हा किती नंबर पेजला आहे? 16 नंबर पेजला आहे. अशा पद्धतीने गो टूचा वापर करता येतो. ग्राफिकमध्ये काय माहिती आहे का, की आपल्या या टोटल वर्डच्या फाईलमध्ये टोटल ग्राफिक्स आहेत का, तर असेल तर तो कुठे ग्राफिक्स आहेत ते आपण पण इथे फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर बघा इथे मी ग्राफिकला सिलेक्ट केलं, इथे 1 प्रेस करतो. ग्राफिक म्हणजे इमेज. ओके, या टोटली वर्ड फाईलमध्ये इमेज किती आहे ते बघूया आपण. गो टूचा वापर केला, हा बघा इथे फर्स्ट इमेज आहे ही माझी इथे. ठीक आहे. सेकंड प्रेस करतो आहे, मी इथे आलो पिक्चर नंबर 2ला. ही सेकंड इमेज आहे आणि ती अगोदरची होती ती फर्स्ट इमेज होती. ठीक आहे. अशा पद्धतीने मला इमेजला सुद्धा सिलेक्ट करता येऊ शकतो. इमेजपर्यंत मी पोहोचू शकतो गो टूच्या मदतीने. ठीक आहे. थँक्यू.